आदरणीय स्वामी सरांनी ही बौद्धिक व्याख्यानमाला सुरुवात केली। व्याख्यानमालेचा हा दुसरा वर्ष आहे। आजचं हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी सरांनी मला सांगितलं। पुनश्च एकदा मागच्या वेळी जेव्हा मी मन्मथ स्वामीवर बोललो होतो, मला एक आनंद वाटला की जेव्हा मी परवाला इथं आलो पहिल्या व्याख्यानमालेला, तेव्हा या कमिटीचे अध्यक्ष नागभूषण षटकार सर असं म्हणाले की तुमचं व्याख्यान गेल्या वर्षी फार चांगलं झालं होतं। संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे, वक्ता वक्ताची नव्हे श्रोते विन। म्हणजे एक वर्षापूर्वी मी जे काही आपल्याशी संवाद साधलेला आहे ते काही प्रमाणात लक्षात ठेवून पुन्हा त्यांनी मला आठवण करून दिली, म्हणून इथले श्रोते किती जाणकार आहेत याची जाणीव मला परवाला जेव्हा मी इथं आलो पहिल्या दिवशी तेव्हा झालेली आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी सर, मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही त्यांना पाहतो, त्यांच्यामध्ये असलेली नम्रता, आपुलकी, जिव्हाळा, किंवा संपूर्ण या यात्रा महोत्सवामध्ये किंवा इथली जे कमिटी आहे त्या कमिटीतल्या लोकांचं जे काही पाहुणचार आहे आदरपूर्वक अशा पद्धतीनं, हे खरोखरच एक प्रेरणादायी कौतुकास्पद अशा स्वरूपाचं आहे। आजचं माझं जे व्याख्यान आहे एक 2-3 दृष्टिकोनातून मी अतिशय भाग्यवान समजतो। एक बौद्धिक व्याख्यानमाला जी सुरुवात झाली, सलग हा दुसरा वर्ष आहे आणि दुसऱ्यांदा मला सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याची संधी मिळाली। आणि दुसरं म्हणजे आज व्याख्यान माझ्या गुरुचं होतं। डॉक्टर गंगाधर नामगोळी सर मला MA मराठीला MAला उदयगिरी महाविद्यालयामध्ये शिकवायला होते आणि ते आज आले नाहीत आणि तिथे एका शिष्याला पुन्हा गुरुच्या ठिकाणी संधी मिळाली, हे या अर्थानं मी माझं दुसरं भाग्य समजतो। आणि त्याचबरोबर या निमित्तानं मराठवाड्यातील जे संत आहेत, या मराठवाड्याच्या मातीमध्ये ज्या मातापित्यांनी कर्तृत्वान अशा संतांना जन्म दिलेला आहे, त्या मातापित्यांचं स्मरण, त्या संतांचं स्मरण, ज्या मातीमध्ये जे संत खऱ्या अर्थाने वाढले त्या मातीचं, त्या मातेचं, त्यांच्या म्हणजेच आपल्या सर्वांच्या मातृभाषेचं पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपल्यासमोर चिंतन करण्याची संधी या व्याख्यानमालेमुळे मिळाली। त्यामुळं त्या दृष्टिकोनातून सुद्धा मी स्वतःला भाग्यवान समजतो। स्वामी सर काल असं म्हणाले की तिसरं पुष्प तुम्हाला गुंफायचं आहे, तर मी लागलीच परवालाच नागभूषण षटकार सरांनी प्रतिक्रिया दिल्यामुळं मी काल असं म्हणालो की सरांना काहीच बोलू नाही, ठीक आहे म्हटलं, एवढंच बोललो मी। पण माझ्यासमोर असा प्रश्न होता की पूर्वीच्या व्याख्यानमालेमध्ये एक विषय घेतला होता मन्मथ स्वामीचे अभंग, आणि थोडंसं 8-10 दिवस त्या विषयाचं थोडंसं मी विचारही केलो होतो, पण आता एका दिवसामध्ये काय बोलावं। मग असा विचार केला की आपला जो मराठवाडा आहे, या मराठवाड्यामध्ये संतांचं वैभव किती मोठं आहे, संत साहित्याच्या दृष्टिकोनातून आपला मराठवाडा हा वैभवशाली कसा आहे याची ओळख पुन्हा एकदा आपल्या सर्वांना झाली पाहिजे। आपल्याला माहीतच आहे, पण या निमित्तानं पुन्हा स्मरण झालं पाहिजे आणि आपल्याशी संवाद साधता आला पाहिजे, म्हणून मी सरांना सांगितलं की या विषयावर मी थोडंसं आपल्याशी संवाद साधतो। इथं येण्यापूर्वी जेव्हा त्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो, मी, स्वामी सर, आमचे भंडारे सर, स्वामी सर होते, पुन्हा झुंगा सर, सगळेजण, तेव्हा आम्ही असं विचार करत होतो की आता येणारी जी नवीन पिढी आहे, ही नवीन पिढी आता कशा पद्धतीनं जात आहे। मराठवाडा हा अतिशय माझ्या चांगला चिंतनाचा विषय आहे, कारण स्वातंत्र्योत्तर मराठवाड्यातील वैचारिक साहित्यावर मी संशोधन केलेलं आहे।
परंतु जे संत मराठवाड्यामध्ये होऊन गेलेले आहेत, बहुतांश संत हे मध्ययुगीन कालखंडातले आहेत. मग या संतांचं साहित्य, या साहित्याची आज का गरज आहे? आम्ही जी चर्चा करत होतो की आजची मुलं कशा पद्धतीनं जात आहेत. एका पुण्याकडच्या वक्त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही एका हातामध्ये विज्ञान घेता, एका हातामध्ये अध्यात्म घेता, हे अतिशय चुकीचं आहे. एक तर दोन्ही हातामध्ये विज्ञान घ्या किंवा दोन्ही हातामध्ये अध्यात्म घ्या. परंतु त्या वाक्याचं मी समर्थन करत नाही. आपण दोन्ही हातामध्ये अध्यात्म घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण जगता येत नाही आपल्याला, आणि दोन्ही हातामध्ये आपण विज्ञान घेऊन जगण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगता येत नाही. म्हणून एका हातामध्ये अध्यात्म आणि दुसऱ्या हातामध्ये विज्ञान घेऊन त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाण्याची आज फार आवश्यकता आहे. म्हणून आजच्या संस्कृतीवर मी बोलत नाही. NSSच्या शिबिरमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या माझ्या आवडीचा विषय होता की आजची तरुणाई आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी, त्या विषयावर मी बोललेलो होतो. इथे मराठवाड्यांचे जे संत आहेत, बघा लक्षात घ्या, अनेकदा असं होत असतं की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात, ते आपल्याला माहीत नसतं, आपण त्याचा शोध घेत नाही, आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही, आपण आपल्याकडे आपल्याला बघायला वेळ नाही. बाबा बोरकरांनी एका कवितेमध्ये असं म्हटलेलं होतं, अमृत भट भरले तुझ्या द्वारी, का वनवन फिरसी बाजारी. आपल्याला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत आहेत, आपल्यामध्ये आहेत, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. एकीकडे आपण असं म्हणत असतो की पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ यापेक्षा मराठवाडा हा मागासलेला आहे, परंतु हे विधान अतिशय चुकीचं आहे. मी जर विचारलो तुम्हाला की कोकणमधल्या 1-2-4 अशा महत्त्वाच्या संतांची नावं तुम्ही सांगा, पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-4 महत्त्वाची संतांची नावं तुम्ही सांगा, विदर्भातल्या 2-4 संतांची नावं तुम्ही मला सांगा, ज्या संतांचं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये योगदान आहे, अशा संतांची तुम्ही नावं सांगा. म्हणजे आपल्याला फारशी नावं सांगता येणार नाहीत. परंतु जेव्हा मराठवाड्यातील संतांची नावं सांगा असं आपल्याला कोणी विचारलं, तेव्हा आपण अनेक संतांची नावं आपण सांगत असतो. म्हणून मराठवाडा मागासलेला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण आपण आपल्या यशाची जी किंमत आहे, ती किंमत, आपलं यश आपण कशावरून मोजत असतो? अलीकडे आपण पाहतो की पैसा मिळाला, गाडी मिळाली किंवा घर मिळालं, यावरून आपल्याला यश मिळालं असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचा जो असतो तो म्हणजे विचार असतो, संस्कार असतो, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणून भौतिक दृष्टिकोनातून किंवा आपल्या आजच्या भाषेत सांगायचं असेल तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून मराठवाडा मागासलेला आहे असं लोक जरी म्हणत असले तरी मराठवाड्यामध्ये वैचारिक दारिद्र्य नाही, भावनेचं दारिद्र्य नाही, मराठवाड्यामध्ये संवेदनेचं दारिद्र्य नाही, विचाराचं दारिद्र्य नाही, संस्काराचं दारिद्र्य नाही. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मराठवाडा मध्ययुगामध्ये अतिशय समृद्ध होता. आणि अशा मराठवाडी संतांचं स्मरण या निमित्तानं आपण थोडक्यामध्ये मी आपल्यासमोर करणार आहे. मराठवाड्याच्या संदर्भामध्ये पुण्याकडे जर आपण पाहिलं, आमचे ज्येष्ठ मित्र वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय शिवानंद हैबतपुरे सर. आजच मी झुंगा सरांना सांगितलं की व्हॉट्सअपवर मला एक मॅसेज आला की हैबतपुरे सरांचे या आठवड्यामध्ये 7 व्याख्यान ठरलेले. ही आनंदीची गोष्ट आहे. एका मराठवाड्यातले एक नवोदित इकडं महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये जाऊन, बाहेरमध्ये जाऊन आज आपण एक प्रबोधनाचं काम करत आहोत. या दृष्टिकोनातून जर विचार केला, मग हे सगळे जे काही संस्कार आपल्यावर झालेले आहेत, याला कुठंतरी आपलं मराठवाड्यातलं संत साहित्य कारणीभूत आहे, हे आपल्याला विसरता येत नाही. मग मराठवाडा ही संतांची भूमी कशी आहे? विदर्भ, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा कितीतरी पटीने पुढे कसा आहे, हे रिसर्च किंवा संशोधनात्मक पद्धतीनं काही आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करून
काही लेख मी प्रकाशित केलेले आहेत, पण इथे ढोबळ मानाने काही मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये आद्य कवी होण्याचं भाग्य ज्यांना मिळालं ते विवेक सिंधू, ज्यांनी ग्रंथ लिहिला विवेक सिंधू नावाचा, ते मुकुंदराज हे मराठवाड्यातले आहेत, ज्यांना आपण आद्य मराठी कवी म्हणत असतो. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या मातृभाषेमध्ये कविता लिहिण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते मुकुंदराज, ते आंबेजोगाईचे आहेत, की ज्यांनी पवन विजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरे 2-3 लहान मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत, परंतु 1188 साली विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. विवेक म्हणजे सारासार विचार करून. त्या काळामध्ये लोकांना वाचण्याची इच्छा होती, परंतु वाचण्यासाठी लोकभाषेमध्ये साहित्य नव्हतं, मातृभाषेमध्ये साहित्य नव्हतं. तेव्हा मुकुंदराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये 25 ते 30 संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करून त्याचे अवतरण देऊन 18 अध्यायामध्ये 1800 ओव्यामध्ये त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला 1188 साली. याचं मान पहिल्यांदा आपल्या मराठवाड्याला मिळालेला आहे, महाराष्ट्रामध्ये जो ग्रंथ निर्माण झालेला आहे. त्यानंतर दासोपंत नावाचे जे ग्रंथ आहेत, ज्यांनी पासोडीवर रचना केलेली आहे, तेही आंबेजोगाईचे आहेत. आता विविध संप्रदायाचा जर आपण विचार केला, वारकरी संप्रदाय असेल, सुफी संप्रदायामध्ये शेख मोहम्मद नावाचा कवी आहे अंबडचे, किंवा नाथ संप्रदाय असेल, समर्थ संप्रदाय असेल, किंवा इतर वेगवेगळे अजून काही संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या धर्माच्या पाऊलखुणा आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात. गुरु गोविंद सिंग आपल्याला माहीत आहे, नांदेडमध्ये त्यांची समाधी आहे. आजही संपूर्ण भारतामध्ये एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून या नांदेडकडे पाहिलं जातं. म्हणून असा जो मराठवाडा आहे की भक्ती आंदोलनाचं जे केंद्र आहे, साहित्य निर्मितीचं जे केंद्र आहे, महाराष्ट्रातलं महत्त्वाचं केंद्र म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं. चक्रधर स्वामी ज्यांनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केली, असं सांगितलं जातं ते की गुजरातमधून आले, परंतु चक्रधर स्वामींनी आपल्या कार्याला सुरुवात पैठणपासून केलेली आहे. महानुभाव संप्रदाय फार मोठा संप्रदाय आहे आणि या संप्रदायातला मुख्य व्यक्ती जो आहे, प्रवर्तक, त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात पैठणपासून केलेली आहे, मराठवाड्यापासून केलेली आहे. आज महानुभाव संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संप्रदायाचं साहित्य वाचलं जातं, अभ्यासलं जातं. वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर या संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे आणि संख्येने जास्त असलेले जे सगळे संत आहेत ते मराठवाड्यातले आहेत. मी काही नावाचा फक्त नामोल्लेख फक्त दांडोळा मी या ठिकाणी घेतो. वारकरी संप्रदाय जो अतिशय समृद्ध अशा प्रकारचा संप्रदाय आहे. संत ज्ञानेश्वर जे नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ज्या मराठवाड्याला आपण गोदाकाठ असं म्हणत असतो, ही गोदाकाठची भूमी आहे असं आपण म्हणत असतो, आणि ही गोदाकाठची अतिशय पुण्यवंतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे. आधुनिक काळातलं जर आपण पाहिलं, 1818 नंतरचा जर आपण काळ पाहिला, कितीतरी विचारवंत आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात की ज्यांचं अतिशय मोठमोठ्या शहरामध्ये ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. मी संदर्भ देत होतो तुम्हाला, कवितेच्या ओळीच्या माध्यमातून त्याचा संदर्भ देतो. कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये काही जैन संतांचं हस्तलिखित आपल्या मराठवाड्यामध्ये आहे. जालन्याच्या परिसरामध्ये काही जैन संत होऊन गेले आणि त्यांचं काही हस्तलिखित साहित्य मराठीमध्ये लिहिलेलं सापडलेलं आहे. आपण वेरूळ अजंठा जर पाहिला, यावरून आपल्या लक्षात येईल की बौद्ध धर्मातली सुद्धा काही लोक या परिसरामध्ये राहत होती. या लेण्यावरून आपल्याला असं सांगता येईल, आणि त्यांनी या मराठवाड्यामध्ये काही प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. या संदर्भामध्ये तांबोळी सरांनी एक कविता लिहिलेली आहे. आता स्वामी सरांनी परिचय करून देत असताना असं करून दिला की स्वामी सर आजचे जे अध्यक्ष आहेत, हे संगीताचं वगैरे त्यांचा अभ्यास आहे, तर मलाही थोडीशी आवड आहे. फारसं मी काव्यगायन करत नाही, पण लहानपणापासून भजनात असल्यामुळं ते ताल ठेका वगैरे ह्या गोष्टीचं चांगलं ज्ञान आहे. ते 4 ओळी फक्त मी आपल्यासमोर थोडंसं गाऊन दाखवतो. लक्ष्मीकांत तांबोळीची ती कविता आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे ती सांगणारी ती कविता आहे. तांबोळी सर असं म्हणतात, जोवर गोदा माई वाहे तोवर गाणे गाऊ, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, अजिंठ्याच्या चित्रलिपीचा मला वाटतो हेवा,
कैलासाची लेणी अमुच्या मर्मबंधूचा ठेवा, तेर ढोकीच्या गोरोबांचे अजून फिरते चाक, कष्टकऱ्यांची माय जनाई तिचा विड्याला धाक, नाथाच्या समतेची कावड खांदी वाहून नेऊ, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू. तांबोळी सरांनी या कवितेमध्ये तेर ढोकीच्या गोरोबांचे, गोरोबा काका, गोरोबा कुंभाराचा उल्लेख केलेला आहे. आपल्या माहितीसाठी वारकरी संप्रदायामध्ये सगळे लोक गोरोबा काकांना मानत होते. गोरोबा काका वयाने त्यांचं वय जास्त होतं, अनुभवाने मोठे होते. त्यांनी 20च अभंग लिहिलेले आहेत. पण एखाद्या छोट्याशा जागेमध्ये 20 मजली गगनचुंबी इमारत उभी करावी, त्या पद्धतीचं सामर्थ्य गोरोबा काकांच्या अभंगामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या गोरोबा काकांनी इथल्या महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायाला अद्वैताची शिकवण दिली. सरितेचा सागर सागरी आटला. एखादी नदी जेव्हा समुद्रामध्ये मिसळते तेव्हा त्याच्यामध्ये द्वैत राहत नाही, तिथं अद्वैताची भावना निर्माण होत असते. ही शिकवण ज्या गोरोबा काकांनी दिलेली आहे, ते गोरोबा काका आपल्या तेर ढोकीचे होते, मराठवाड्यातले होते, ज्यांचं थापटणं वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण मानलं जात होतं. एखाद्याला संतत्व प्राप्त करायचं की नाही, परमार्थामध्ये त्याचं अधिष्ठान ठेवायचं की नाही, हे गोरोबा काका ठरवत होते. ते कुंभार असल्यामुळे त्यांच्याकडे थापट नव्हतं. मी त्यांच्या काही चमत्कारिक कथा वगैरे जीवनाच्या संदर्भात मी सांगणार नाही, अनेक कथा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये. पण ते जर म्हणाले चला हे मडकं भाजलेलं आहे, कच्चं नाही आहे मडकं, असं जेव्हा गोरोबा काका सांगायचे तेव्हा त्याला वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण मानलं जायचं, त्याला त्या वारकरी संप्रदायामध्ये मान्यता मिळत होती. असा वारकरी संप्रदायातला अतिशय सगळे संत ज्यांना मानत होते ते गोरोबा काका हे मराठवाड्यातले होते, हे आपल्याला विसरता येत नाही. मी ज्ञानेश्वराचा संदर्भ देत होतो. ज्ञानेश्वरचा जन्म हा आपेगाव, पैठण जवळच्या आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांच्या पंजोबाची समाधी बीडमध्ये आहे, आजोबाची समाधी आपेगावमध्ये आहे. जरी नंतर ज्ञानेश्वर देऊळआळंदीमध्ये गेले असले तरी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई ही जी भावंडं आहेत, ही भावंडं मराठवाड्यातली आहेत, ज्या ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला, एक मराठी भाषेला एक वेगळं असं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे, ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं म्हटलं जातं. आणि ज्यांनी आपल्या पसायदानातून दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो, अशी वैश्विक प्रार्थना ज्या ज्ञानेश्वरांनी केलेली आहे, त्या ज्ञानेश्वरांची जन्मभूमी देखील मराठवाडा आहे. ज्या ज्ञानेश्वरांनी 13व्या 14व्या शतकामध्ये, ज्ञानेश्वरांचा काळ हा 1270 ते 1296 असा आहे. ज्ञानेश्वरांनी तेव्हा अभंग लिहित असताना एक ओळ त्यांनी असं लिहून ठेवलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात. त्याच्यानंतर अमृत अनुभव नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी 1100 अभंग लिहिलेले आहेत. आणि तेव्हा ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं होतं, इवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. वारकरी संप्रदायाचं जे रोप मी लावत आहे भविष्यामध्ये, त्याचा वेल हा गगनावर जाणार आहे, असा आत्मविश्वास संत ज्ञानेश्वरामध्ये 13व्या शतकामध्ये निर्माण झाला होता. आज आपण पाहतो ज्ञानेश्वरांचं हे जे वाक्य आहे, हा जो अभंग आहे, त्या अभंगाला कुठंतरी यश मिळालेलं आहे, त्याला पावती मिळालेली आहे. कारण आज या संप्रदायाचं जे रोप आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेलं आहे. म्हणून असे संत ज्ञानेश्वर की ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, त्या संत ज्ञानेश्वरांच्या सोबत असलेले संत नामदेव. खरं तर नामदेवांचा आपण राष्ट्रीय संत म्हणून अधिक विचार करायला पाहिजे. आपण संत नामदेव हे राष्ट्रसंत आहेत. मराठवाड्यातले संत महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत असं नाही. आपण जर काही कर्नाटकमधल्या 2-4 जिल्ह्यामध्ये जर आपण गेलं, इकडं गुलबर्गा, बिदर असेल, जैराबाद असेल आंध्रामध्ये, पुन्हा तिकडं निजामाबाद असेल, या सगळ्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणून संत नामदेव जे आहेत नरसी नामदेव हिंगोली जिल्ह्यातील, आणि या वारकरी संप्रदायामध्ये नामदेवांचं योगदान किती आहे आपण कल्पना देखील करू शकत नाही. नामदेवांनी 2500 अभंग लिहिलेले. संत नामदेव हे पहिले मराठी साहित्यातले पहिले पद्यचरित्रकार आहेत. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडाचं चरित्र संत नामदेवांनी लिहिलेलं आहे. पहिले चरित्रकार आहेत मराठीतले. संत नामदेव मराठीतले पहिले पद्य आत्मचरित्रकार आहेत. शिंपी याच्या कुळी जन्म माझा झाला. संत नामदेव स्वतःचं आत्मचरित्र आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे कोणी सांगितलेलं नव्हतं. पहिल्यांदा मराठीमध्ये आपलं स्वतःचं आत्मचरित्र सांगण्याचा प्रयत्न संत नामदेवांनी केलेला आहे. संत नामदेव हे महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, असं संत नामदेवांनी म्हटलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचं दीप आपल्याला लावायचं आहे, अशा पद्धतीची प्रार्थना संत नामदेवांनी केलेली आहे. संत नामदेवांचं कुटुंब जर आपण पाहिलात 15-16 जणांचं कुटुंब होतं. कुटुंबामध्ये एकटेचे पुरुष होते, वडिलांना सोडलं तर. अशाही काळामध्ये संत नामदेवांनी थोडंसं आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केलं. तसं तर कुठल्याच साहित्यामध्ये कुठल्याच संप्रदायामध्ये केवळ संन्यासी राहा म्हणून लोकांनी असं सांगितलं नाही. समर्थ रामदासांनी जे म्हटलेलं आहे की आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ साधेल विवेका. म्हणून या नामदेवांनी आपल्या संसाराकडे थोडंसं दुर्लक्ष त्यांनी केलं. आणि नामदेव असं सांगतात एका अभंगामध्ये, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. म्हणजे जो माणूस स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतो आणि तो जगाला असं सांगतो की मी सगळ्याचा संसार सुखाचा करणार आहे, अशा पद्धतीचा जो विचार आहे तो आपल्या या मराठवाड्यांच्या संतांच्या साहित्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. संत नामदेवांचं दुसरं योगदान काय आहे? आज प्रत्येक माणसाच्या ओठावर जी आरती आहे, युगे 28 विटेवरी उभा, ही आरती संत नामदेवांची आहे. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडं या आरतीचा उल्लेख केला जातो, ही आरती गायली जाते. ही आरती लिहिण्याचं मान देखील संत नामदेवांना मिळालेलं आहे. एवढेच नव्हे तर संत नामदेवांचे 61 पद हिंदीमधले गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. म्हणून एप्रिलमध्ये 3, 4, 5 तारखेला जे अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन होत आहे, पंजाबमध्ये घुमान नावाचं गाव आहे. त्या घुमान नावाच्या गावामध्ये एक 8-10 लोकसंख्येची वस्ती असेल. त्या गावामध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे. ते साहित्य संमेलन होण्यामागचं कारण म्हणजे संत नामदेव घुमानमध्ये 18 वर्षे होते असं सांगितलं जातं. संत नामदेव मध्य प्रदेशमध्ये होते. गुजरातमध्ये गेल्या वर्षी मी आणि भंडारे सर आम्ही 1 महिना राहिलो होतो रिफ्रेशर कोर्सच्या निमित्तानं. तिथे आम्हाला नामदेवाची मंदिरं आम्हाला पाहायला मिळाली गुजरातमध्ये. म्हणजे उत्तर प्रदेश, नरसी मेहता, गुजरातमधल्या नरसी मेहता नावाच्या संतावर नामदेवाचा प्रभाव होता. नव्हे तर नामदेवाचं हे कार्य लक्षात घेऊन नरहरी सोनार का सेनानावी नावाचा व्यक्ती मध्य प्रदेशमधून येऊन महाराष्ट्रामध्ये तो स्थायिक झालेला होता. पंढरपूरपासून ते पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका घेऊन प्रबोधनाचं काम करणारे संत नामदेव आपल्या शिष्याला किती महत्त्व देत होते याचं एक उत्तम उदाहरण आहे की शिष्य गुरुची समाधी बांधत असतो, ह्याच्यात काही फार वेगळेपण नाही. पण गुरु शिष्याची समाधी बांधतो, ह्याच्यात वेगळेपण आहे, ह्याच्यात मोठेपण आहे. या महाराष्ट्रामध्ये शिष्य चोखामेळा हे जे संत नामदेवाला आपले गुरु मानत होते, महार जातीमध्ये जन्माला आलेले चोखामेळा, या चोखामेळाची समाधी संत नामदेवांनी पंढरपूरमध्ये बांधली. म्हणून आपल्या शिष्याची समाधी बांधणारा हा पहिला संत आहे आपल्या महाराष्ट्रातला, विशेषतः मराठवाड्यातला. म्हणून नामदेवांनी एक संघटनाचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाला वैभव जे प्राप्त करून दिलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की ज्ञानेश्वरापेक्षा नामदेव श्रेष्ठ होते म्हणून, परंतु ज्ञानेश्वरांना 21 वर्ष जगता आलं आणि संत नामदेवांचा जन्म 1270 आहे, मृत्यू 1350 आहे. 80 वर्ष संत नामदेव जगले. या 80 वर्षाच्या काळामध्ये नामदेवांनी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अखंड अशी भ्रमंती केली आणि या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान, आपलं मराठी साहित्य
लोकांपर्यंत पोहोचविण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर नामदेव ज्या काळामध्ये आपलं कार्य करत होते त्या काळातल्या लोकांची मातृभाषा ही मराठी होती, त्या काळातली मराठी होती. आणि त्या लोकांना संस्कृतमधलं साहित्य वाचता येत नव्हतं. म्हणून ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके. माझ्या मराठीमध्ये मातृभाषेमध्ये इतकं ताकद आहे की अमृताशी सुद्धा शरत लावला तर जिंकण्याचं हे सामर्थ्य आहे, असं ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर आणि नामदेव हे एकाच काळातले संत आहेत आणि या दोघांचा प्रभाव इतका होता लोकांवर. हे दोन्ही मराठवाड्यातले संत आहेत आणि त्यातून अनेक संत एकत्र आले. आपल्याला आश्चर्य वाटेल की नामदेवांच्या घरी त्यांचं शिंपी कुळामध्ये जन्माला आल्यामुळं कपडे शिवणे, कपडे विकणे हा व्यवसाय होता. त्यांनी दुर्लक्ष केलं आपल्या संसाराकडं. जवळपास 16 जणांचं कुटुंब होतं. पुन्हा जनाबाई नामदेवाकडे राहत होती. नामयाची जनी, गंगाखेड, मराठवाड्यातली जनाबाई. या जनाबाईचे अभंग जर आपण वाचलात की एकीकडे जनाबाई धरीला पंढरीचा चोर असं म्हणते, किंवा दुसरीकडे अरे विट्या विट्या मूळ मायेच्या कारट्या असं ती विठ्ठलाला शिव्या देते. आणि तिसरीकडे एक बंडखोर जनाबाई, एक विद्रोह किंवा आपल्या स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलणारी जनाबाई एका अभंगामध्ये असं म्हणते, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हातामध्ये टाळ खांद्यावरी विना, आता मला कोणी रोखवणार नाही. अशा पद्धतीचं बंड करणारी जनाबाई ही मराठवाड्यातली आहे. मराठवाड्यातल्या स्त्रियांचा जर आपण विचार केला, कारण मागच्या 2-3 दिवसापासून आपण पाहतो भगिनीची संख्या फार चांगली आहे, म्हणून मी मराठवाड्यातल्या स्त्रियांच्या संत कवयित्रीचा मी उल्लेख करतो की जनाबाईंनी नामदेवाच्या सोबत राहून त्या काळामध्ये 300-350 अभंगाच्या माध्यमातून जे कार्य केलेलं आहे. आपल्या त्या काळातल्या बहुजनाच्या पुरुषांना, स्त्रियांना साधं साहित्य वाचण्याचा अधिकार नव्हता. त्या काळामध्ये जनाबाईंनी साहित्याची निर्मिती केलेली आहे आणि ती बाजारामध्ये आलेली, म्हणजे ती बाहेर पडलेली आहे. म्हणजे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्रियांना देखील संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीने आवाज उठवण्याचं काम संत जनाबाईंनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच काळामध्ये ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई नावाची होऊन गेली, ज्यांचा ज्ञानेश्वर आणि चांगदेवाचा संवाद आहे. तेव्हा बहिणाबाई नावाची एक चौधरी नावाची एक आधुनिक काळातली कवयित्री आहे. ती असं सांगते आपल्या कवितेमध्ये की अरे मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांग देव योगी याने तिला मानला रे गुरु. एक ज्ञानेश्वर आणि चांगदेव याच्यातला संवादाच्या दरम्यान ती ओळी त्या बहिणाबाईंनी गायलेला आहे. म्हणून मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिलेले आहेत. आपल्या एक बहीण आपल्या भावाला आधार देते, हे मराठवाड्यातलं अतिशय उत्तम उदाहरण आहे. कदाचित तेच सगळे संस्कार आपल्यावर होत आले असावेत. ती बहीण जेव्हा ज्ञानेश्वर, ही सगळी परिस्थिती, ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं सगळं चरित्र वेगळं आहे. पुन्हा संसार करतात, पुन्हा बाहेर पडतात, पुन्हा संसारात येतात. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांच्या भावंडाला वाडीत टाकले जातात. ज्ञानेश्वर मग असं आख्यायिका सांगितली जाते की रुसून बसतात एका खोलीमध्ये, ताटी लावून घेतात. आणि तेव्हा मुक्ताबाई त्या ज्ञानेश्वरांना समजावून सांगते, तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा पद्धतीने आपल्या भावाला, जो भाऊ निराश झालेला होता, या समाज व्यवस्थेकडे पाहून त्या भावाला समजावून सांगणारी ही मुक्ताबाई मराठवाड्यातली आहे. आपल्याला माहीत आहे संत बहिणाबाई तुकारामांची शिष्य आहे, 17व्या शतकामध्ये होऊन गेलेली आहे. ती देखील देवगाव, औरंगाबादजवळ जे गाव आहे त्या गावातली ती संत बहिणाबाई आहे. बहिणाबाई चौधरी वेगळी आणि संत बहिणाबाई वेगळी. या बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाविषयी एक अभंग लिहिलेले, तो अभंग फार महत्त्वाचा आहे. बघा, त्या काळामध्ये या सगळ्या संतांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, स्वामी सर आता एक उदाहरण दिले होते अभंगाचं की संत साहित्य किती प्रासंगिक आहे, संत साहित्य किती महत्त्वाचं आहे. बोले तैसा चाले, सरांनी असं आता सांगितलं होतं, त्याची वंदावी पावले. आज याची का गरज आहे, संत साहित्याची काय प्रासंगिकता आहे. तर या सगळ्या संत बहिणाबाईंनी त्या काळामध्ये हे जे लेखन केलेलं आहे, एक लक्षात घ्या की या सगळ्या संतांनी काही घरात बसून लेखन केलं नाही.
या सगळ्या संतांनी साहित्य कसं सुचलेलं आहे, तर हे प्रत्यक्ष समाजामध्ये वावरले होते, लोकांमध्ये मिसळले होते आणि त्यामुळं यांना चांगल्या पद्धतीनं लिहिता आलं, यांचं चिंतन चांगलं होतं. दुर्दैव आज आपण पाहतो या यंत्रसंस्कृतीमध्ये, या मोबाईलच्या संस्कृतीमध्ये, इंटरनेटच्या संस्कृतीमध्ये आज आपण दररोज अर्धा तास देखील स्वतंत्रपणे आपापलं चिंतन करत नाही. 30 मिनिटे आपण प्रामाणिकपणे कुठंच न बोलता आपण स्वतः चिंतन आज करत नाही. कारण ही यंत्रसंस्कृतीमुळं माणूस देखील यंत्राप्रमाणे कसा होत चाललेला आहे याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मग संत बहिणाबाईंनी एक स्त्री असून त्या काळामध्ये बघा, आज अलीकडे आपण पाहतो एखादं 4 पेज जर कोणी लिहिलं तर फार मोठा समीक्षक आहे असं आपण म्हणत असतो, फार मोठा विचारवंत आहे असं आपण म्हणत असतो. बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचा संपूर्ण अभ्यास करून 5 ओळी त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याची समीक्षा केलेली आहे एका अभंगातून संत बहिणाबाईंनी. संत बहिणाबाई असं सांगते, वारकरी संप्रदायाचं मूल्यमापन करत असताना मराठवाड्याच्या बाबतीमध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने केला हो विस्तार. जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत. आणि पुन्हा मग बहिणी फडकते ध्वजामध्ये रामदासाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही, कारण रामदास हे समर्थ संप्रदाय, त्यांचा तो वेगळा संप्रदाय आहे. 15व्या-16व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायातला अजून एक मोठा संत आहे, मराठवाड्यातले संत आहेत संत एकनाथ, ज्यांची जन्मभूमी ही पैठण आहे. बघा, एकनाथाचं साहित्य जर आपण पाहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. आता ती आकडेवारी मलाही करेक्ट माहीत नसल्यामुळं मी तुम्हाला सगळी ती ओव्याची संख्या सांगत नाही, पण मध्ययुगीन काळामध्ये इसवी सन 1200 ते 1800 हा जो मध्ययुगीन मराठवाड्यातला काळ आहे, या मराठवाड्यातल्या काळातलं मराठवाड्यातलं संतांचं साहित्य तुम्ही एकीकडे ठेवा आणि बाकीच्या विदर्भ कोकण जे काही त्या काळात जे राज्य होते त्यांचं साहित्य तुम्ही एकीकडे ठेवा. मराठवाड्यातल्या संतांचं साहित्याचं तराजू हे खाली झुकेल, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातल्या संतांना साहित्य लिहिलेलं आहे. एकनाथांनी वेगवेगळ्या वर्गासाठी साहित्य लिहिलेलं आहे. बघा, एकनाथांनी जे अतिशय अभ्यासू लोक आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांच्यासाठी एकनाथी भागवत आणि चतुश्लोकी भागवत नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. जे लोक मध्यम मार्गाचे आहेत, ज्यांना थोडं बहुत कळते, थोडं बहुत वाचता येते, त्यांच्यासाठी संत एकनाथांनी भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. ज्यांना काहीच वाचता येत नाही पण ज्यांना काहीतरी ऐकावंसं वाटतं, त्यांच्यासाठी संत एकनाथांनी गवळण आणि भारुडाची रचना केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आज लोकप्रिय प्रकार म्हणून लावणीकडे पाहिलं जातं, पण काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातला लोकप्रिय रचना प्रकार म्हणून भारुडाकडे पाहिला जात होता. आणि या भारुडाची रचना करणारे संत एकनाथ हे मराठवाड्यातले होते, ज्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर रामाला आणि हनुमानाला आराध्य दैवत मानून हनुमानाची मंदिरं, मारुतीची मंदिरं महाराष्ट्राच्या बाहेर बांधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दिल्लीला जा, आंध्र प्रदेशमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला मारुतीची मंदिरं पाहायला मिळतील. ही मंदिरं बांधण्याचं काम असं सांगितलं जातं की समर्थ रामदासांनी केलेलं आहे. ज्यांनी करुणाष्टके नावाचा ग्रंथ लिहिला, मनाचे श्लोक नावाचा ग्रंथ लिहिला, दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये व्यवहार कसा करावा, राजकारण कसं करावं, समाजकारण कसा करावं हे समर्थ रामदासांनी सांगितले. ते समर्थ रामदास हे मराठवाड्यातले होते, जांब या गावचे, जालना जिल्ह्यातील, ज्यांनी आपला संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नेलेला होता. याशिवाय असे अनेक वारकरी संप्रदायामध्ये, समर्थ संप्रदायामध्ये, सुफी संप्रदायामध्ये किंवा मानवो संप्रदायामध्ये महदंबा नावाची स्त्री आहे, अंबडमध्ये तिचा जन्म झालेला आहे. महदंबींनी धवळे लिहिलेले आहेत, रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या स्वयंवरावर धवळे लिहिलेली आहेत. ती महदंबा ही मराठवाड्यातली होती. इकडं मानवो संप्रदायामध्ये नरेंद्र नावाचा एक अतिशय विद्वान असा पंडित कवी होऊन गेलेला आहे, ज्यांचं साहित्य, किंवा श्रीधर नाजरेकर स्वामी ज्यांचे पोते आपण ऐकतो, पांडव प्रताप वगैरे, हे असे कितीतरी संत आहेत ज्यांचा पंडिती कवीमध्ये समावेश होतो आणि संत कवीमध्ये देखील समावेश होतो. हे संत देखील मराठवाड्यातले आहेत. मानवो संप्रदायामध्ये भास्कर भट्ट बोरीकर नावाचा फार मोठा संत होऊन गेलेला आहे, परभणी जिल्ह्यातल्या बोरी या गावचा, तेही मराठवाड्यातले आहेत. किंवा रावळोबास नावाचा एक संत होऊन गेलेला आहे, ज्यांनी सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तेही संत मराठवाड्यातले आहेत. कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील मराठवाड्यातले संतांच्या बाबतीमध्ये, मराठवाड्यातल्या संतांच्या योगदानाच्या बाबतीमध्ये. म्हणून मध्ययुगीन काळामध्ये अजून 5-25 नावं आहेत मराठवाड्यातले, ज्यांनी 2-4 अभंग लिहिलेले आहेत, एखादं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आधुनिक काळाचा जर आपण विचार केला
तर आधुनिक काळात देखील मराठवाड्यातले लोक जरी संतांनी अभंग लिहिलेले नसले तरी संत साहित्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं चिंतन करणारे लोक मराठवाड्यामध्ये होऊन गेलेले आहेत. आपण धोंडा महाराजाचं नाव ऐकलेलं आहे, ज्यांनी पसायदानाच्या ओळी 18 ओळी आहेत, 9 ओव्या आहेत, 9 ओव्यावर ज्यांनी 350 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आता या एका शब्दावर 18 पेज त्यांनी लिहिलेले आहे. आता विश्वात्मके देवे, आता या शब्दावर एका शब्दावर ज्यांनी 18 पेज लिहिलेले आहे, पसायदानावर ज्यांनी 18, 250, 300, 350 पेज लिहिलेले आहेत ते धोंडा महाराज. आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा धोंडा महाराज गेले व्याख्यानासाठी तेव्हा असं सांगितलं गेलेलं आहे, त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर विद्यापीठामध्ये लोक असं म्हणाले, तुमचं शिक्षण काय आहे आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही प्राध्यापक म्हणून आमच्या विद्यापीठामध्ये रुजू व्हा. तेव्हा धोंडा महाराज असं म्हणाले की नाही, ह्या तुमच्या विद्यापीठामध्ये मी येत नाही, कारण तुमच्या विद्यापीठामध्ये रिटायर व्हायचं असते. काय आमच्या वारकरी संप्रदायातलं जे विद्यापीठ आहे, ठीक आहे, इथं प्रमाणपत्र नसेल, लिखित असं स्वरूपामध्ये काही नोंद नसेल, पण हे समाजाचं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाची नोंद ही कायमचीच होत असते. म्हणून या विद्यापीठामध्ये मी नोकरी करत नाही, कारण इकडं अध्यात्मामध्ये माझ्या संप्रदायामध्ये मला जेव्हा वाटलं तेव्हा मी रिटायर होतो, म्हणून मी या विद्यापीठामध्ये येऊ शकत नाही, असं धोंडा महाराजांनी ठणकावून सांगितलेलं होतं. आपले कंधारचे शंकरलिंग महाराज कंधारकर, यशवंत साधू सर जे उदयगिरीला होते त्यांचे वडील, त्यांचं खूप लेखन आहे. उर्लिंग पेद्दी, हैबतपुरे सरांनी अनेकदा कंधारहून बसव कल्याणपर्यंत मोठी यात्रा काढली मागं काही दिवसापूर्वी. उर्लिंग पेद्दी हे कंधार हे मराठवाड्यातले आहेत की ज्यांनी मराठवाड्याचं नाव वचन साहित्याच्या माध्यमातून 120 काहीतरी वचनं आहेत, या वचनाच्या माध्यमातून मराठवाड्याचं नाव कर्नाटकमध्ये नेण्याचं काम केलेलं आहे. ते उर्लिंग पेद्दी मराठवाड्याचे आहेत. अलीकडे अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला. या शिव संप्रदायाचा केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्र, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये प्रचार आणि प्रसार करणारे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे मराठवाड्यातले आहेत. मन्मथ स्वामीवर तर मी बोललेलं आहे, तेही मराठवाड्यातले आहेत. लक्ष्मण महाराज मराठवाड्यातले आहेत, आष्टीचे. कितीतरी उदाहरणं आपल्याला संतांची देता येतील. म्हणजे मराठवाड्यातील संत किंवा हा मराठवाडा संत साहित्याच्या बाबतीमध्ये किती परिपूर्ण आहे, किती विपुल प्रमाणामध्ये आणि विविध स्वरूपामध्ये या मराठवाड्यातील संतांनी साहित्य लिहिलेलं आहे, याची प्रचिती आपल्याला येईल. अलीकडे अजून 2 उदाहरण देतो, करंट उदाहरण वारकरी संप्रदायातले. महाराष्ट्रामध्ये सध्या टॉपवर असलेले वारकरी संप्रदायातले चंद्रशेखर महाराज आणि चैतन्य महाराज देगलूरकर, हे देगलूर म्हणजेच मराठवाड्यातल्या भूमीचे आहेत, ज्यांचे पंढरपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी एक महिना प्रवचन, लोक तारीख मिळत नाही, 6 महिने, 1 वर्ष, हे देखील अलीकडचे संत मराठवाड्याचे आहेत. म्हणून मराठवाड्याचं मूल्यमापन केवळ अशा कुठल्या तरी भौतिक सुविधेवरून किंवा कुठली तरी MIDC नाही, हे नाही, ते नाही, याच्यावरून मराठवाड्याचं मूल्यमापन आपल्याला करता येत नाही. आपल्याला माहीत आहे, जिथं वैचारिक दारिद्र्य असते, जिथं सांस्कृतिक किंवा संस्कृतीचं, संस्काराचं दारिद्र्य असते, तिथं माणुसकी संपते. मराठवाड्यामध्ये वैचारिक दारिद्र्य सुरुवातीपासूनच नव्हतं, मराठवाड्यामध्ये संस्काराचं दारिद्र्य सुरुवातीपासूनच नव्हतं. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला कितीतरी चांगले संत पाहायला मिळतात. साधं उदगीरचा जर आपण विचार केला, आद्यगुरू सिद्धरामेश्वर, हवगीस्वामी महाराज, शंकरलिंग महाराज, उदालिक बाबा आणि तिकडं सांडोळकर महाराजसुद्धा होऊन गेलेले आहेत लोणीला. कितीतरी महाराजांची नावं आपल्याला सांगता येतील. मग हे जे सगळे संस्कार झालेले आहेत, ह्याला कुठंतरी आपल्या मराठवाड्यातील संतांचा जो पाया आहे तो अतिशय मजबूत होता आणि त्याचा प्रभाव या सगळ्या संतांवर होत गेला आणि त्यातूनच आपली भूमी ही अतिशय पुण्यवंताची. म्हणून मराठवाडा, लोक असं म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण असं म्हणू की महाराष्ट्र नाही, मराठवाडाच संतांची भूमी आहे. कारण 60 ते 70% महत्त्वाचे संत ओघवत्या भाषेमध्ये सांगत असताना काही संत अजून राहून गेलेले आहेत. मी लिहून आणलो होतो पण ते बघितलं नाही, वेळ कमी असल्यामुळं. अजून अनेक संत आहेत. हे सगळे संत या मराठवाड्याच्या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणजे कुठंतरी ही माती अतिशय पुण्यवान आहे आणि या मातीवर कुठंतरी चांगल्या पद्धतीचे संस्कार झालेले आहेत. म्हणूनच आज अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण सगळे घेत आहोत. या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे. पुन्हा एकदा सिद्धरामेश्वरची सेवा करण्याची संधी या ट्रस्टनी किंवा मल्लेश झुंगास्वामी सरांनी मला अचानकपणे दिलेली आहे आणि त्या काळामध्ये थोडंसं काही नवीन फारसं सांगितलेलं नाही, काही संशोधनात्मक नाही, पण
एक धावता असा आढावा मराठवाड्यातले संत कोण आहेत आणि याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. मी काहीच नाही किंवा माझ्यामध्ये काहीच नाही, आमचा मराठवाडा फार विकसित नाही असं आपण म्हणू नये, कारण मराठवाडा इतरांना काहीतरी शिकवण्यासारखं आहे. या उद्देशानं या विषयावर मी आपल्याशी थोडंसं संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला पुनश्च एकदा आपण संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद सर.